श्रावणात सलग 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि हे 5 कार्य करा. यश तुमचेच असेल. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची आराधना करण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि आपल्या जीवनात चांगल्या सवयी रुजवण्याचा पवित्र काळ. मित्रांनो, आपल्या घरातील मोठी माणसं नेहमी सांगायची, पहाटची वेळ वाया घालवू नका, कारण दिवसाची सुरुवात जशी होती तसा दिवस घडत जातो. म्हणून आजचा हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, श्रावण महिन्यात सलग 21 दिवस ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास उठून कोणती 5 कार्ये करावीत. ही 5 कार्ये केवळ धार्मिक परंपरा म्हणून नाही, तर मन शांत ठेवण्यासाठी, शिस्त निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक दिवसाची सुरुवात करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. जर तुम्ही हा प्रयोग श्रद्धेने आणि सातत्याने करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला 21 दिवसाची एक साधी श्रावण साधना सांगणार आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? मित्रांनो, सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीचा काळ परंपरेने ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. मात्र प्रत्येक ठिकाणी सूर्योदयाची वेळ वेगळी असल्यामुळे ब्रह्ममुहूर्ताची अचूक वेळही बदलते. म्हणून केवळ घड्याळात 3 किंवा 4 वाजले म्हणून उठणे आवश्यक नाही. तुमचे स्थानिक सूर्योदयाच्या वेळेनुसार पहाटची शांत वेळ निवडा. यावेळी वातावरण शांत असते, मोबाईलचे नोटिफिकेशन नसतात, घरातील गोंधळ नसतो आणि मनावर दिवसभराच्या जबाबदाऱ्या भार अजून आलेला नसतो. म्हणून ही वेळ स्वतःशी संवाद साधण्यासाठी, प्रार्थनेसाठी आणि ध्यानासाठी उत्तम ठरू शकते. पहिले कार्य, उठल्याबरोबर देवाचे स्मरण करा. पहाटे डोळे उघडल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. हा पहिला नियम लक्षात ठेवा. डोळे उघडल्यानंतर काही क्षण शांत बसा, भगवान शिवांचे स्मरण करा. तुम्ही म्हणू शकता, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या श्रद्धेनुसार इष्टदेवतेचे नामस्मरण करा. त्यानंतर मनात म्हणा, हे देवा, आजचा दिवस मला चांगले विचार, चांगली वाणी आणि चांगले कर्म करण्याची शक्ती दे. मित्रांनो, दिवसाची सुरुवात तक्रारीने न करता कृतज्ञतेने केली तर आपल्या मनाची दिशा सकारात्मक ठेवण्यास मदत होते. म्हणून पहाटे उठल्यावर पहिले काम देवाचे स्मरण. दुसरे कार्य, स्वच्छता आणि जलस्मरण. देवाचे स्मरण केल्यानंतर आपली दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष द्या. दात घासा, चेहरा धुवा आणि शक्य असल्यास स्नान करा. श्रावणात अनेक जण स्नानानंतर भगवान शिवांची पूजा करतात. जर शक्य असेल तर स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवघरासमोर काही क्षण शांत उभे राहा. भगवान शिवाला जल अर्पण करण्याची तुमच्या घरात परंपरा असेल तर ती श्रद्धेने पाळा. मात्र पूजा करताना घाई करू नका. महत्त्व वस्तूंच्या संख्येपेक्षा भावनेने आणि श्रद्धेचे आहे. जल अर्पण करताना मनात म्हणा, ओम नमः शिवाय, आणि आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार कमी करण्याची प्रार्थना करा. तिसरे कार्य, 10 मिनिट ध्यान आणि नामस्मरण. मित्रांनो, तिसरे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पहाटे शांत जागा बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे बंद करा आणि काही मिनिट फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत घेताना म्हणा ओम आणि श्वास सोडताना नमः शिवाय असे 10 मिनिट करा. तुम्हाला शक्य असल्यास 10 मिनिट नामस्मरण करा. मनात सतत विचार असतील तर चिंता करू नका. मन भटकणे स्वाभाविक आहे. पुन्हा हळूच मंत्राकडे लक्ष आणा. ही साधना तुम्हाला स्वतःच्या विचारांकडे शांतपणे पाहायला मदत करू शकते. चौथे कार्य, 15 मिनिट आध्यात्मिक वाचन. श्रावण महिना म्हणजे केवळ पूजा आणि उपवास नाही, हा आत्मचिंतनाचा काळ देखील आहे. म्हणून दररोज पहाटे 10 ते 15 मिनिट आध्यात्मिक वाचन करा. तुम्ही शिवमहिमा स्रोत, शिवपुराणातील निवडक कथा, गुरुचरित्रातील एखादा प्रसंग किंवा तुमच्या श्रद्धेतील एखादा ग्रंथ वाचू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त वाचू नका, त्यातून आपल्या जीवनात काय घेता येईल याचा विचार करा. उदाहरणार्थ, एखादी कथा आपल्याला संयम शिकवत असेल तर त्या दिवशी स्वतःला प्रश्न विचारा, आज मी कोणत्या प्रसंगी संयम ठेवणार. एखादी कथा दया शिकवत असेल तर स्वतःला विचारा, आज मी कोणाला मदत करू शकतो. हीच खरी साधना आहे. पाचवे कार्य, 21 दिवसांचा संकल्प. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक छोटी वही घ्या, तिचे नाव ठेवा, माझी 21 दिवसांची श्रावण साधना. दररोज सकाळी त्या वहीत फक्त 3 गोष्टी लिहा. आजची माझी एक चांगली कृती. उदाहरणार्थ, मी
एक गरजू व्यक्तीला मदत करणार. आज मी कोणती वाईट सवय टाळणार. उदाहरणार्थ, आज मी विनाकारण कोणावरही रागवणार नाही. तिसरे, आज माझे एक ध्येय आहे. उदाहरणार्थ, माझे महत्त्वाचे काम पूर्ण करणार. मित्रांनो, ही छोटीशी सवय तुमच्या दिवसाला दिशा देऊ शकते. 21 दिवसानंतर तुमच्या वहीत तुमचेच विचार, तुमचीच प्रगती आणि तुमचेच अनुभव जमा होतील. 21 दिवसांची श्रावण साधना. आता आपण पाहू ही अगदी सोप्या पद्धतीने पाहूया. 1 ते 7 दिवस पहाटे उठणे, देवाचे स्मरण करणे आणि 5 ते 10 मिनिट नामस्मरण. 8 ते 14 नामस्मरणासोबत 10 मिनिटे आध्यात्मिक वाचन. 15 ते 21 दिवस नामस्मरण, वाचन आणि दिवसाबद्दल एक चांगले कर्म करण्याचा संकल्प. या 21 दिवसांत शक्य तितके नियमित राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या दिवशी वेळ चुकली म्हणून अपराधी वाटून घेऊ नका. पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात करा. कारण साधनेचा उद्देश स्वतःला त्रास देणे नाही, तर स्वतःला घडवणे आहे. श्रावणात कोणत्या गोष्टी टाळाव्या? मित्रांनो, आपण 5 चांगली कार्य सांगितली, पण काही अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला तर साधना अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. पहाटे उठल्यानंतर लगेच सोशल मीडिया स्क्रोल करू नका. उगाचच नकारात्मक बातम्यांमध्ये दिवसाची सुरुवात करू नका. घरातील व्यक्तींशी विनाकारण वाद घालू नका. दुसऱ्याच्या जीवाशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचे, देवाकडे केवळ मागणी न करता कृतज्ञताही व्यक्त करा. धन्यवाद.